हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्भिनाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर मी आज घरामध्ये पिझ्झा बनवत होते, झटपट असा. तर म्हटलं बनवते तुमच्याबरोबर शेअर करावं, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी इथे पिझ्झा बेस घेतलेला आहे, जो रेडीमेड आपल्या मार्केटमध्ये इझिली भेटून जातो. तर मी तो घेतलेला आहे. मी गॅसवरती ना तवा तापत ठेवलं होतं, त्याच्यामध्ये मी आता छोटा चमचा तूप घातले आणि त्याला व्यवस्थित असं पूर्ण तव्यावरती असं मी पसरवून घेते. कारण का याच्यामध्ये ना जो आपला पिझ्झा बेस आहे जो रेडीमेड, मी तो याच्यावरती मस्त क्रिस्पी एक साईडून असं भाजून घेणार आहे. मी ह्या भाजते कारण का ना, जेव्हा आपण पिझ्झा नॉर्मली खातो ना, तर ते जे बेस असतं ते असं कच्चा कच्चा वाटतो आणि त्याचा एवढा टेस्ट काही छान लागत नाही. म्हणून त्याच्यासाठी मी ह्याला एक साईडून असं क्रिस्पी असं छानपैकी भाजून घेते. आपण जशी चपाती भाजतो ना, अगदी तसं प्रेशर देऊन दाबून असं छान गोल्डन कलर होईपर्यंत मी याला असं छान असं दाबून घेते असं क्रिस्पी. तर तुम्ही पण असं एकदम नक्की करून बघा. जर तुम्ही जर घरात बनवत असाल तर नक्की असं करून बघा. खरंच खूप छान आणि क्रिस्पी होतं आणि जो बेस आहे आपला पिझ्झा खाताना तो असा कच्चा कच्चाही वाटत नाही. तर आता आपल्या एक साईडून भाजून झालेल्या आहेत. आपण याच्यासाठी स्टफिंग तयार करून घेऊ. तर मी एक शिमला मिरची घेतली, तिला असं फायनी चॉप केलं आहे. अर्धा टमॅटो घेतले आणि मी कांदाही घेतलेला आहे, त्यालाही असं कट करून घेतलेलं आहे छोटं छोटं. त्याच्यामध्ये मी 1 चमचा पिझ्झा सॉस घालते आहे, 1 चमचा शेजवान सॉस घालते आहे, 1 चमचा मी याच्यात मेयोनीज घालते आणि 1 छोटा चमचा मी याच्यामध्ये टोमॅटो केचपही ॲड करते. तर आपल्याला ना हे सगळं मिश्रण जे आहे ना, सगळं एकत्र एकजीव करून याची छानपैकी अशी स्टफिंग तयार करून घेतो, जे आपल्याला पिझ्झा बेसवरती लावायचे आहे. बघू शकता तुम्ही. यांना सगळ्यांना ना एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. ते इथे मी 1 चमचा टोमॅटो केचपही घातलं. तर आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र एकजीव करून घेऊयात आणि याची एक छानपैकी अशी स्टफिंग तयार करून घेऊ. त्याच्यानंतर आपण इथं पिझ्झा बेसवरती जे आपलं मेयोनीज आहे, टोमॅटो केचप आहे आणि पिझ्झा सॉस, तर हेही आपण बेसवरती लावून घेणार आहोत आणि सगळीकडे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे आपल्याला पिझ्झा बेसवरती. आणि व्यवस्थित असं सगळं पसरून झाल्याच्या नंतर जे आपण स्टफिंग तयार करून ठेवलेली आहे, तर मी ती स्टफिंग जी आहे, ती स्टफिंग मी याच्यावरती व्यवस्थित अशी लावून घेणार आहे. तर त्याआधी आपण चीज ग्रेट करून टाकते आहे. जे आपण सॉसेस लावले होते बेसवरती, तर त्याआधी मी चीज ग्रेट करते आहे. कारण का आपला पिझ्झा जो आहे ना, त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट जो पार्ट असतो तो चीजचाच असतो. तर चीज हा भरपूर असायलाच हवा, तर तो पिझ्झ्याला खायला मजा असते आणि त्याला बघायलाही सुद्धा. तर तुम्ही बघू शकता जी आपली स्टफिंग तयारी केलेली आहे, ती मी आता व्यवस्थित अशी पिझ्झा बेसवरती पसरवून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती मी परत चीज ग्रेट करून टाकते खूप सारा. आणि मी इथे मोझरेला चीजचं यूज नाही करते कारण का माझ्याकडे नाही आहे. तर माझ्याकडे नॉर्मली जे चीज क्यूब होतं, मी तेच ॲड केलेलं आहे. तर मी व्यवस्थित सगळीकडे असा चीज पसरवून घेतलेला आहे आणि मी याच्यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनोही घालते आहे आणि तुम्ही बघू शकता खरंच झटपट असा बनतो, जास्त फारसा काही वेळ लागत नाही. मुलंही खूप खुश होऊन जातात. पिझ्झा म्हटलं की मुलांचं खूप आवडतं असतं, खूप खुश होऊन जातात. तर आता आपल्याला ना हे बेस आपलं पिझ्झा तयार आहे. तर आता आपल्याला याला मस्त क्रिस्पी असं आपलं चीज मेल्ट होईपर्यंत याला आपल्याला क्रिस्पी असं भाजून घ्यायचं आहे. तर मी एकदम स्लो आचेवरती, एकदम मंद आचेवरती गॅस ठेवलेली आहे. बघू शकता तुम्ही आणि आपला पिझ्झा किती छान असा मस्त दिसतोय. तर याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला क्रिस्पी असं भाजून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपला बेस जळतोय, तर याच्या खालती तुम्ही एक प्लेटही ठेवू शकता, जी पिझ्झाची साईज जी असेल त्या हिशोबाने. आणि त्याच्यावरती आपला पिझ्झा बेस ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवलं तरी आपला पिझ्झाचा जो चीज आहे खूप छानपैकी असा मेल्ट होतो. बघू शकता खूप छान असा मेल्ट झालेला आहे आणि खूप क्रिस्पी पण असं झालेलं आहे. तुम्हाला दाखवते मी कट करून. माझ्याकडे पिझ्झा कटर नाही आहे, तर मी चाकूनेच कट करते आणि खरंच खूप क्रिस्पी झालेला आहे. चाकूने लवकर कट होत नाही आहे तो सुरीने, बघू शकता. आणि खरंच खूप टेस्टी होतं, झटपट बनते आणि जास्त फारसा काही वेळही लागत नाही आणि साहित्यही लागत नाही. तर तुम्ही घरच्या घरी मुलांसाठी असा पिझ्झा बनवून देऊ शकता झटपट.
खरंच छान होते आणि माझी रेसिपी कुठनं बघता हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कशी वाटते माझी रेसिपी हेही सांगा. आणि माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून माझ्या चॅनलवरती येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील.